जरांगे पाटलांविरोधात तेली समाज आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे। मंत्री बावनकुळे यांच्यावर जी त्यांनी टीका केली होती त्यावरून तेली समाज संतप्त झाला। जरांगेंनी बावनकुळेंवरती व्यक्तिगत टीका थांबवावी असं शेखर सावरबांधे यांनी म्हटलंय। ओबीसींसह तेली समाजाचा रस्त्यावर उतरण्याचा देखील त्यांनी इशारा दिलाय। सरकारच्या भूमिकेवरती टीका करण्याचा अधिकार सर्वांना आहे, मात्र ओबीसी नेत्यांना लक्ष्य करणं योग्य नाही असं शेखर सावरबांधे यांनी म्हटलंय। दरम्यान शेखर सावरबांधे आपल्यासोबत शेखर सावरबांधे जे तेली समाजाचे नेते आहेत। काय सांगाल, ज्या पद्धतीने बावनकुळे यांना जे आहे ते व्यक्तिगत एका अर्थाने टीका मनोज जरांगे करत आहेत, प्रमाणपत्र रद्द केल्याच्या दावा त्यांचा आहे, कसं बघता याकडे? महाराष्ट्रामध्ये साधारणतः मराठा समाजाचं जे आंदोलनाचं नेतृत्व जरांगे पाटील करतात आहे, आमचा त्याला कुठलाही विरोध नाही। मराठ्यांना त्यांनी काय आरक्षण द्यावं याच्या संदर्भात ओबीसींची काही भूमिका नाही, परंतु ज्या पद्धतीनं त्यांनी जरांगे पाटलांनी बावनकुळे साहेबांवर वैयक्तिक टीका टिप्पणी केली, त्याच्यामुळे खऱ्या अर्थानं ओबीसी समाजावर टीका टिप्पणी केली। बावनकुळे हे महाराष्ट्रामध्ये मंत्री असल्यामुळे ते साधारणतः या ओबीसी समाजाचं नेतृत्व करतात आणि खास करून तेली समाजाचं ते असल्यामुळे त्या मोठ्या प्रमाणावर हा समाज या महाराष्ट्रामध्ये आहे आणि ओबीसीच्या मागण्याच्या संदर्भात सातत्यानं तेली समाजानं या ठिकाणी त्या मागण्या लावून धरल्या आहेत। मी जरांगे पाटलांना या ठिकाणी एवढीच विनंती करेन की आपण ज्या समाजाचं नेतृत्व करता तो सुशिक्षित समाज आहे, मॅच्युअर्ड आहे, परिपक्व समाज आहे आणि त्याचं नेतृत्व करत असताना आपण अशा पद्धतीनं एका ओबीसी नेत्याच्या विरोधात वैयक्तिक पातळीवर जाऊन आपण अशी टीका टिप्पणी करणं, मला असं वाटतं हे महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये बसत नाही आणि म्हणून आपण त्यांची माफी मागितली पाहिजे आणि या ओबीसी समाजावर होणारा जो आपण ज्या पद्धतीनं टीका केली त्या ओबीसी समाजाची सुद्धा आपण माफी मागितली पाहिजे। कॅमेरामॅन मंगेश मोहिते, तेजस मोहतुरी, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर।